हे जे सगळं आहे, ज्या आघोरी आहेत, अनिष्ट आहेत, त्या प्रथा तुम्ही बंद करा आणि निर्मळ स्वच्छपणे श्रद्धा तुम्ही बाळगू शकता. आणि संतांनी पण हेच सांगितलेलं आहे की बाबा कर्मकांड करू नका, आणि नामस्मरण करा. काम करता करता नाम घ्या आणि आपलं जीवन जगवा. आणि संतांनी हेच सांगितलं की आता हे मी म्हणलं, हे मला विचारत होते की देव आहे का काय, म्हणजे नेमकं काय बाबा. तर मी म्हणलं की बाबा ही जी काही दंतकथा आहेत की मळापासून तयार झाला, ह्याच्यापासून तयार झाला, असं झालं तसं झालं, त्याला आमची फुली आहे. आता आम्हाला माहिती आहे ना माणूस कसा तयार होतो, माणूस कसा तयार होतो ते आम्हाला माहिती आहे, त्याची प्रोसेस माहिती आहे. त्यामुळं मळापासून तयार होतो, मग आमची फुली. हे म्हणले की तो सर्व ज्ञानी आहे, त्याला सगळं कळतं, हे कळतं, तो सर्व शक्तिमान आहे असं म्हटले. मग आम्ही बघितलं मंदिरामध्ये पण बलात्कार होत आहेत, दरोडे पडत आहेत, सगळं हे होतं आहे. त्यामुळं आमची फुली. वेगवेगळ्या ठिकाणी, धार्मिक ठिकाणी लोक जात आहेत, गठ्ठे करून जात आहेत, त्यांचा अपघात होतोय, काय काय होतंय. मग त्यांनी सांगितलं पाहिजे ना, अहो इकडे पूर येणार आहे, नका येऊ इकडे. त्यांनी सांगितलं पाहिजे, त्याला माहीत पाहिजे ना, सगळं आहे ना माहिती. त्यामुळे तसं काय होत नाही. त्यामुळं आमची फुली. जळी स्थळी काष्टी पाषाणी. मग आम्ही बाथरूममध्ये बसलो आणि अहो इथं कुठे, तिकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, तिकडे जायचं, इथं नाही, तिकडे जायचं. आज जळीस्थळी काष्टी पाषाणी आहे ना, कुठे पण आहे. मग आम्ही करायला लागलो. तो निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला आकार नाही, ओकार नाही, काय नाही. मग आम्ही जागतिक लेवलच्या प्लॅटफॉर्मवर बघितलं, अशा प्रकारचं काही वस्तू नसते. मग आम्हाला जगद्गुरूंनी सांगितलं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवता. हा, मग अशी जर तुमची व्याख्या असेल तर मग बरोबर आहे, टिक मारते आमच्या. हां, असा देव असतो बरं. अशा प्रकारचं हे सगळं मुलांना सांगणं गरजेचं आहे आत्तापासूनच. चुकीचा शिक्का पडला तर आणि सिमेंट वाढलं तर खूप अवघड होऊन जातं. मग हेच. आणि हे जे बाबा लोक जे असतात, जे लोकांना फसवतात, ते आपल्या राज्यामध्ये फसवतात, तिकडे महाराष्ट्रामध्ये येऊन आणि बॉर्डरवर थांबतात. आणि जर आम्ही काय ॲक्शन घेतली तर लगेच दुसऱ्या राज्यामध्ये पळून जातात की ज्या राज्यामध्ये कायदा नाही, अशा ठिकाणी जातात. म्हणून आमचं ते म्हणणं आहे की बाबा संपूर्ण देश पातळीवर कायदा झाला तर त्याची पळापळ थांबेल. बिचाराला कुठे पळताय, पळापळ त्याची थांबेल. अशा प्रकारचं हे सगळं आहे. त्यामुळं हे संतांचं कार्य आहे, आम्ही ते पुढे नेतोय, आम्हाला जमेल तसं. तेच आमचं म्हणणं आहे. लोकांनी ते सगळं समजून घ्यावं, आम्हाला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. आणि जे काही तुम्ही सांगता ते आम्हाला मान्य आहे, पण त्याचं प्रमाणीकरण झालेलं असलं पाहिजे. प्रमाणीकरण होणं गरजेचं आहे. प्रमाणीकरण झालेलं नसलेल्या गोष्टी आम्हाला सांगू नका. म्हणजे याच्या पाठीमागे छद्मविज्ञान असं घुसवलं जातं आणि त्यातून माणसांना फसवलं जातं. मी तुम्हाला फसवायला लागलो तर तुम्ही फसणार नाही, आहे की नाही. मी दक्ष आहे, पण मी तुमच्या देवाचं, तुमच्या कुलदेवाचं नाव घेतलं आणि त्याला मध्ये घेऊन असं जर फसवायचा प्रयत्न केला तर तुम्ही फसू शकता, आहे की नाही. तुम्ही भावनिक होता त्यावेळी. पण तुम्ही असं म्हणता की मला हा फसवतोय, पण जाऊ दे, मी तर कोणाचं वाटोळं केलेलं नाही, मी कोणाचं वाईट चिंतलेलं नाही आहे, माझा देव बघून घेईल, हा पाया पडत मला परत आणून देईल, माझा देव असं करेल. पण असं प्रकारचं काही होत नाही. मणिपूरमध्ये बघितलं, वस्त्र पुरवतोय माणूस, मग पुरव ना वस्त्र. मणिपूरमध्ये का नाही पुरवली वस्त्र? एवढी शक्ती आहे तर काय झालं पाहिजे होतं, जे हात वस्त्र ओढतायत ते कलम कर ना, ते कलम कर, म्हणजे परत कोणी असं वस्त्र ओढणार नाही. वस्त्र पुरवतोय तर मग प्रत्येक वेळी येऊ. मग का नाही मणिपूरमध्ये आला? या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. आपलं लॉजिक वापरायचं, साधं लॉजिक वापरायचं. तर सगळ्यांनी असं आपलं लॉजिक वापरावं, तर्कशास्त्र वापरावं आणि आपली फसगत थांबवावी, असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद.